श्री महाकाल शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण डकांबे गावी सार्थक प्रल्हाद आव्हाड यांच्या प्लॉटवरती आलोय. मित्रांनो, युवा शेतकरी आहे आणि रेग्युलर आता जवळपास 1 ते 2 वर्षापासून रेग्युलर त्यांनी शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याचं काम चालू केलं आहे. आणि विषय असा आहे का त्यांनी जी काही शेवंती लावली आहे ते कुठली व्हरायटी लावली आणि आज काय मार्केट आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी सार्थक प्रल्हाद आव्हाड, गाव डकांबे. आज शेवंतीचा आपला तिसरा फ्लॅश आहे. आजचा तोडा पूर्ण झालाय. आज जवळपास 300 ते 350 किलो माल निघालाय. त्यात आपली भाग्यश्री वाईट आहे. हिच्या आपण 2x5 वरती लागवड केली आहे. पण या 2x5 ऐवजी आपण 1.5x5 वरती किंवा 2.5x5 वरती लागवड केली असती तर ही अतिउत्तम असती. कारण काय असं आहे, 2x5 वरती जी केली आहे त्याने आपल्या हवेने आहे ना थोडा झाडांना झटका बसला, गळ पडलाय. त्याच्यामध्ये जर 1.25 किंवा 1.5x5 असती ते झाड एकत्र असतं, तेवढा गळा कमी पडला असता. मित्रांनो, आपण बघू शकता का हा जवळपास भाग्यश्रीचा प्लॉट आहे, व्हरायटी भाग्यश्री. मुद्दा एक का जो काही त्यांनी सांगितलं का 2 फुटावरती जी लागवड केली गेली होती, आता मागं तुम्ही बघू शकता का त्या हिशोबाने हवेचा किती दाब होता आणि जे डिस्टन्स आहे आपण 2 फुटाचं, तर त्याच्यामुळं हलून हलून आहे ना त्या हिशोबाने आपण बघू शकता गळे कसे पडलेले होते. तर त्यांचं एक पाहण्याचा दृष्टिकोन आला का याच्यामध्ये जर 1.25 फूट ते 1.5 फुटामध्ये राहिलं असतं, झाड एकामेकात असतं आणि त्या हिशोबाने कामही चांगलं झालं असतं. आणि जे काही त्यांच्यावाली जे काही मरची हानी आहे, समजा हलून हलून जे काही थोडंफार मर होते, आपण बघू शकता का थोडं गळे पडल्यामुळं इथं ऑन ॲव्हरेज घटलंय. आपण बघू शकता या हिशोबाने. आणि याचं कसं आहे, जो बुंदा आहे तो खूप हार्ड असतो, त्याच्यामुळे ते काय होतं, जेवढं हार्डनेस असतं ते लगेच फाटतं. त्याच्यामुळे ते काय होतं, तिथून लगेच तुम्हाला इथं बघा अशा पद्धतीने मातीला पूर्ण चिटकून राहिलेल्या मुळ्या पण त्या हिशोबाने. आणि पाऊस तर आपल्याला माहिती आहे, आता सुद्धा पाऊस चालू आहे. आणि या हिशोबाने आपल्या शेवंतीमध्ये जर लागवड करायची असेल तर त्या 5x1.25 ते 1.5 वरती जर व्यवस्थित घेतली तर चांगल्या पद्धतीने अजून चांगलं ॲव्हरेज ऑन एन ॲव्हरेज चांगलं बसतं. आणि जवळपास आज थोडा झालेला आहे तर 100+ मार्केट आहे व्यवस्थित. 100च्या हिशोबाने आता मागे जर बघायला गेलं तर आपल्याला खूप मार्केट कमी होतं. आता कुठंतरी श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळे पण आवक आहे ना चांगल्या पद्धतीने झाली तर मग उठाव पण असतो. जसं मागणी पुरवठाचा सिद्धांत आहे. मागच्या वेळेस जर बघितलं तर फुल जे आपलं आलं शेवंतीचे ते मार्केट खूप कमी होतं. जे 2 फ्लॅश गेले होते ते कमी याच्यामध्ये गेले होते. आता तिसरा फ्लॅश कंटिन्युटी असल्यामुळं थोडंफार शेतकऱ्याला मार्केट भेटतंय. आता इथून व्यवस्थितरित्या आपण इथं काय करणार आहे, फुलाचं मित्रांनो आपण बघू शकता का इथं आता आपण वजनसाठी आणि फुलाची पाकळी चांगली निघण्यासाठी आपण किसा DF FRV 2.5 लिटर आणि सोनाईट 5 किलो देणार आहे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 4 किलो आणि मिक्निक्स 2 लिटर येणार आहे. मिक्निक्समध्ये थोडा डायबॅकचं कंटेंट पण असल्यामुळे आणि लवचिकता पण चांगली राहील. आणि त्या हिशोबाने आपण या प्लॉटवरती आपण देणार आहे. अशा पद्धतीने शेवंतीला सोडण्यासाठी DF आणि पुढच्या हाताला मिक्स कॅल्शियम बरोबर घेतलेलं आहे त्यांनी.